नमस्कार, दृश्य बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 8 जानेवारी 2024 वार सोमवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। भरलेलं घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीचेच असते। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। अनेक वर्षांपासून आपल्या मागण्या घेऊन शासन दरबारी निवेदन आंदोलन करणारे मोर्शी येथील अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांनी 8 जानेवारीच्या संध्याकाळी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली। एकीकडे मुंबई मंत्रालयाकडे जाणाऱ्यांना मोर्शी पोलिसांनी रस्त्यातच डिटेन केल्याने दुसऱ्या बाजूने पुन्हा ठिय्या आंदोलन करण्यात आले। आमची मंत्रीसोबत बैठक लावून लेखी आश्वासन द्या, अन्यथा सायंकाळी आम्ही मुंबईकडे रवाना होणार असा इशारा यावेळी देण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्याने आता सुद्धा त्यांचे आंदोलन सुरूच आहेत। त्यांच्या वतीने याआधी विविध स्तरावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने केलीत, मात्र अद्यापही प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्याने आता थेट मुंबई मंत्रालयात जाऊन त्यांचा आंदोलनाचा बेत होता। अशातच 8 जानेवारीला अनेक प्रकल्पग्रस्त मुंबईच्या दिशेने निघाले असता त्यांना वेळीच मोर्शी पोलिसांनी डिटेन केलेत। अशा स्थितीत न थांबता पुन्हा शेकडो प्रकल्पग्रस्तांनी 8 जानेवारीच्या सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल होऊन याच कार्यालयासमोर अनेक तासपर्यंत ठिय्या देण्यात आला। आमची मंत्रीसोबत बैठक लावून लेखी आश्वासन द्या, अन्यथा आम्ही मुंबईला जाणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला। आज मुंबईला यासाठी निघणार होतो की मुख्यमंत्र्यांना स्मरण करून द्यायचं होतं की 15 दिवसाची तुमची कालावधी कधीचाच संपलेला आहे। 5 महिने झाले आहेत, तुम्ही आम्हाला निर्णय कधी देणार अप्पर वर्धा संदर्भातला। परंतु आता पोलीस प्रशासनाने आम्हाला इथं घेऊन आलेत, कलेक्टर साहेबांसोबत भेट करून दिली। कलेक्टर साहेबांचं म्हणणं आहे की तुम्ही न जाता 5 लोक तिथं जा, तिथं भेटा। पण आम्ही ह्या भेटी आणि ते 5 लोक जाणं, 10 लोक जाणं हे वारंवार करत आलोय। आता आमची मानसिकता संपली, आता आमची मानसिकता नाही आहे 5 लोकांची। आता जे काही असेल ते एकत्रित असेल, एकत्रित जाऊ आणि एकत्रित तिथं उत्तर विचारू। या दरम्यान शेकडो प्रकल्पग्रस्तांनी आपल्यासोबत दैनंदिन साहित्य सोबत घेऊन मुंबईला जाण्यास तयार होते। सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकांनी घोषणा दिल्यात। कसं करायचं, कोणाला कुठून पळवून लावायचं हे आम्ही ठरवून घेऊ। तुम्हाला काय करायचं ते करा, तुमच्याकडे 1 तासाचा वेळ आहे, 1 तासानंतर आमची ट्रेन आहे। तुम्ही जर थांबवायचा प्रयत्न केला, आमच्या बॅगेत डिझेल तयार आहे, पेट्रोल तयार आहे, आम्ही अंगावर ओतून घेऊन पेटवून घेऊ, नंतर बघू कोण काय करणार आहे। अशा ठिकाणी आपण या ठिकाणी राहतो, परंतु एक माझ्यासारखा एक देवाला नमस्कार करतो, देवा माझ्या कुटुंबाचे पालन पोषण कर आणि माझ्यावर जो अन्याय झाला आजी पलटून घेते आजी। अप्पर वर्धा धरणग्रस्त कृषी समितीचा
एक धरण एक न्याय, न्याय दे, वर्धा माय न्याय दे अशा घोषणांचे फलक हाती घेऊन नारेबाजी करण्यात आली। रात्री 7 वाजता अनेकांनी घरून सोबत आणलेली शिदोरीतील भोजन केलेत। या दरम्यान कोणती अनुचित घटना घडू नये याकरिता एसीपी पूनम पाटील, पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले तात्काळ दाखल झालेत। यावेळी क्यूआरटी पोलीस पथकसह गाडगेनगर पोलीस पथक सुद्धा दाखल झालेत। आता याच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शेकडो प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन केल्याने पुढे कोणता निर्णय घेणार यावर प्रशासन तोडगा काढणार का, की हेच अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चिघळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। साहेब, आम्ही अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समिती म्हणून मागच्या 235 दिवसांपासून मोर्शी तहसील येथे आंदोलन करतोय। आत्मक्लेश म्हणून या सगळ्या आंदोलनाला स्वरूप दिलं आहे, जे साखळी पद्धतचं आहे। मागं आम्ही 4 महिने प्रशासनाला, शासनाला विनंती करू थकलो। त्यानंतर आम्ही मंत्रालयात जाऊन त्या जाळीवरती आम्ही आंदोलन केलं। त्यानंतर सगळ्या प्रशासनाचे धाबे दणाणले आणि बैठकीला सुरुवात झाली। पण बैठक नेमकं आपला विषय अप्पर वर्धा संदर्भातला आहे, जलसंधारण संदर्भातला आहे। तर याला उत्तर जलसंधारण मंत्र्यांनी आणि वित्तमंत्र्यांनी द्यायला पाहिजे। पण तसं न होता पुनर्वसन मंत्र्यांना आमच्यासमोर आणून बसवलं जातं आणि पुनर्वसन मंत्री आमच्यासंग 2 गोष्टी चांगल्या करतात, चहा पाजतात आणि बैठक संपली म्हणून घोषित करतात। आता आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही तुमच्या विनंतीला वेळोवेळी मान देत आलो आहे। खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्या जाळीवरच्या आंदोलनानंतर म्हटलं होतं की 15 दिवसात आम्ही हा सगळा विषय निकाली काढू, पण तसं झालं नाही। आज कदाचित मुख्यमंत्री साहेबांचं कॅलेंडर अजूनपर्यंत ते पान पलटलेलं नाही आहे 15 दिवसाचं। पण त्यांना मी सांगू शकतो की तुमची स्मरणशक्ती जरी गेली असेल, पण आम्हाला माहिती आहे की 15 दिवसाचे आज 5 महिने झालेले आहे, पण तुम्ही आमच्याबद्दल, अप्पर वर्धा धरणाबद्दल अजूनही निकाल घेऊ शकलेला नाही। यशोदानगर परिसरात असलेल्या चैतन्य कॉलनी येथे देशी दारूचे दुकान सुरू होत असल्यामुळे आझाद समाज पार्टीसह परिसरातील नागरिकांनी निषेध केला। सोमवारी सकाळी देशी दारू दुकान रद्द करण्याची मागणी घेऊन बडनेरा चपराशी पुराकडे जाणाऱ्या मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले। यावेळी रस्त्यावर अनेक तास दोन्ही बाजूने अनेक वेळापर्यंत वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती। जुना बायपास मार्गावरील चैतन्य कॉलनी येथे बांधकाम होत असलेल्या देशी दारू दुकानाविरोधात आझाद समाज पार्टीच्या वतीने सोमवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले। बडनेरा चपराशीपुरा मार्गाने जाणाऱ्या रस्त्यावर शेकडो नागरिकांनी दोन्ही मार्गावर चक्काजाम करण्यात आला। यावेळी प्रशासन विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून नवीन निर्माण होणाऱ्या देशी दारू विरोधात निषेधही व्यक्त करण्यात आला। चक्काजाम झाल्याने दोन्ही मार्गावर लांबपर्यंत वाहने थांबली होती। या दरम्यान येत्या 10 दिवसात निर्णय लागला नाही तर देशी दारू दुकानासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असा अल्टिमेट देण्यात आला। आझाद समाज पार्टीचे मनीष साठे, किरण गुडदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। याचवेळी याच प्रभागाचे माजी उपमहापौर संध्या टिकले, माजी नगरसेवक अविनाश मार्डीकर, माजी नगरसेवक मंगेश मनोहरे यांनी सुद्धा आंदोलनाला साथ देऊन सहभागी झाले। या आंदोलनात आझाद समाज पार्टीचे किरण गुडदे, सनी चव्हाण, संजय गडलिंग, अनिल फुलझेले, नानासाहेब धुळे, प्रवीण सरोदे, प्रज्ञा दांडगे, मीना नागदिवेसह शेकडो कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। देशी दारूचा निषेध असो, देशी दारू दुकानाचा निषेध असो, दारू दुकानाचा निषेध असो, देशी दारू दुकान बंद झालंच पाहिजे, देशी दारू दुकान बंद झालंच पाहिजे। दारूचे दुकान शासन करून दिले त्याचा, त्याने 200 चोरीची देशी दारू दुकानाचा, या देशी दारू दुकानाचा, या देशी दारू दुकानाचा, अरे या देशी दारू दुकानाचा, अरे निषेध असो, निषेध असो, अरे निषेध असो, निषेध असो। अशी कशी होत नाही, अशी कशी होत नाही।
दुकानाचा वर्षापासून आम्ही या गोष्टीचा विरोध करत आलो आहोत। आम्ही मागच्या वर्षी CP ऑफिसला गेलो, कलेक्टर ऑफिसला गेलो, कलेक्टर मॅडमला भेट दिली, पण त्यासुद्धाही या गोष्टीला पुन्हा म्हणजे हे दिलं गेलं, समर्थन दिलं गेलं आणि ते आज आमच्या घरासमोर ओपन होत आहे। या गोष्टीचा आम्हाला खूप त्रास होणार आहे। आमचे लहान लहान मुलं आहेत, त्यांच्यावर या गोष्टीचा वाईट हे होईल, म्हणजे परिणाम पडेल, म्हणून या गोष्टीला आम्ही आज रस्त्यावर आलो आहे की तुम्ही याचा विरोध करा आणि याला बंद करा, म्हणजे समोर आमच्या भविष्याला या गोष्टीचा खूप त्रास होईल। तर तुम्ही विचार करायचा होता या गोष्टीला, म्हणजे हे द्यायच्या पहिले, सहमती द्यायच्या पहिले की तुम्ही कशी सहमती दिली, जेव्हा आम्ही पहिलेपासून विरोध करत आलेलो आहे। बस एवढं। मी सनी चव्हाण, आझाद समाज पार्टी अमरावती जिल्हाध्यक्ष। आज आम्ही येथे रस्ता रोको धरणे आंदोलन केलेलं आहे आणि या चैतन्य कॉलनी परिसरामध्ये जे देशी दारूचं दुकान उघडणार आहे ते सर्व नागरिकांसाठी जलाराम नगर, चैतन्य कॉलनी आणि आसपासचा जो रेसिडेन्शियल एरिया आहे या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात याचा त्रास होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कितीतरी घरं उद्ध्वस्त होणार आहे। असा चांगला एरिया असल्या कारणानं आणि आजूबाजूचा एरिया आहे याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे। तरी आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीनं हे देशी दारूचं दुकान आम्ही चालू होऊ देणार नाही। याच्यामध्ये सर्व महिलांचा, सर्व पक्षीय लोकांचा सहभाग आहे। तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आम्ही देशी दारूचं दुकान चालू होऊ देणार नाही, म्हणजे नाही होणार देणार आहे। आणि आम्ही वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू, वेळ पडली तर आम्ही या दुकान बंद करण्यासाठी सर्व आमच्या महिला भगिनी रस्त्यावर उतरून जीव देऊ। पण जे अन्न प्रशासन विभागानं हे जे परमिशन दिलेलं आहे हे त्यांनी लोकांचा परिवार उद्ध्वस्त करण्यासाठी हे परमिशन दिलेलं आहे। दारूच्या दुकानाचा, देशीच्या दारूच्या दुकानाचा, देशीच्या दारूच्या दुकानाचा अशी कशी होत नाही, अशी कशी होत नाही, अशी कशी होत नाही, अशी कशी होत नाही। मागा वाटतं अशी कशी होत नाही, अशी कशी होत नाही, अशी क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आज या ठिकाणी चैतन्य कॉलनी, प्रभा कॉलनी आजूबाजूच्या परिसरामध्ये आज जे देशी दारूचे चिल्लर जे दुकान चालू होणार होते, हे दुकान 2021 पासून 2021ला चालू होणार होते, पण इथल्या सुजाण नागरिकाच्या सतर्कतेमुळे ते दुकान आतापर्यंत चालू झाले नाही। पण त्यांनी असं आमच्या कल्पनेला आलेलं आहे की त्यांनी वरून आणलं मंत्रालयामधून, म्हणून आम्ही आज सकाळपासूनच या रस्ता रोको आंदोलन या देशी दारूच्या दुकानाच्या विरोधार्थ आम्ही आंदोलन छेडलेलं आहे। कारण येणारी पिढी आमची हे बर्बाद होणार आहे, आम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसत आहे। म्हणून आम्ही इथले सुजाण नागरिक व आझाद समाज पार्टीच्या वतीने हे देशी दारूच्या दुकानाच्या विरुद्ध आम्ही धरणं आमचा प्रभाग झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, देशी दारूचं दुकान बंद झालाच पाहिजे। या चैतन्य कॉलनी दस्तूरनगर मार्गावरती जे दुकान मंजूर झालेलं आहे देशी दारूचं, त्या देशी दारूच्या दुकानाच्या संदर्भातले आम्ही याच्या आधी अनेक निवेदनं दिले, कलेक्टर साहेबांना भेटलो, पोलीस कमिशनर साहेबांना भेटलो, एक्साईजच्या अधिकाऱ्यांना भेटलो। या ठिकाणी त्या लोकांनी नम्र विनंती आहे की या ठिकाणी त्या लोकांनी म्हणजे लोकांच्या सिग्नेचर सुद्धा घेतल्या। त्यानंतरही त्यांनी सांगितलं की आता हे दुकान होणार नाही, परंतु त्यानंतरही या दुकानाला मंजुरी भेटली असं आम्हाला समजलेलं आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही आज आंदोलन छेडलं आहे। याच्यानंतर जर या दारूच्या दुकानाच्या संदर्भात कुठलीही कारवाई झाली नाही, बंद झालं नाही, तर आम्ही याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यासाठी तयार आहे। शासनाचे जे कोणते नियम असतात, शासन आम्हाला सांगण्यात आलं की या संदर्भात निवडणूक घेतल्या जाते, त्या निवडणुकीला सुद्धा सामोरे जाण्यासाठी आमची सगळी जनता तयार आहे, आम्ही तयार आहे। त्यांनी निवडणूक घ्यावी आणि निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा या दुकानाला, या बॉटलीला आम्ही आडवं केल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री आम्हा सगळ्या जनतेला आहे। म्हणून हे दुकान या ठिकाणी बंद व्हावं अशी आमची विनंती आहे। सरकारने याला मान्यता दिली आहे।
देशी दारू दुकान श्री व्ही जयस्वाल यांचं हे मंजूर झालेलं दुकान आहे. 2 महिन्याच्या आधी याला मंजुरी भेटलेली आहे. दुकानाचं बांधकाम सुरू आहे. हे दुकानाचं बांधकाम सुरू झाल्यानंतर दुकान सुरू होणार आहे. हे दुकान कुठल्याही परिस्थितीत सुरू होऊ देणार नाही, यासाठी आम्ही सगळे या परिसरातली जनता सक्रिय आहोत. या सगळी जनतेनं आम्ही शपथ घेतलेली आहे. शासनाच्या निर्णयाला शासनाने मागे घ्यावं आणि हे दुकान बंद करावं अशी विनंती शासनाला आणि प्रशासनाला आमची आहे. धन्यवाद. देशी दारूचं दुकान बंद. असं कसं होत नाही, असं कसं होत नाही, असं कसं होत नाही. आता निवेदन बंद जोपर्यंत या दुकानाने तुम्ही लॉक केला तोपर्यंत हटत नाही. देशी दारूचं दुकान बंद, दारूचं दुकान बंद, दारूचं दुकान बंद. तुम्हाला निवेदन दारूचं दुकान बंद झालंच पाहिजे. दारूचं दुकान बंद झालंच पाहिजे. बडनेरा शहरातील काही अंतरावर असलेल्या दाभा गावातील शेत शिवारात अचानक बिबट दिसून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. याचीच माहिती वन विभागाला मिळताच तात्काळ वन विभागाची टीम रेस्क्यू करण्यास दाखल झाली. रेस्क्यू करीत असताना बिबटने एका कर्मचाऱ्यावर हल्ला करून जखमी केलेत, तर वनाधिकारी खाली पडल्याने त्या सुद्धा जखमी झाल्यात. अनेक तास शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबटला पकडल्याने गावातील नागरिकांनी अखेर सुटकेचा श्वास घेतला. बडनेरा शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभा गावातील शेत शिवारामध्ये बिबट्या आढळून आल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू करून अधिवासात सोडून दिले. ही घटना 7 जानेवारी रोजी घडली. वन विभागाच्या जमिनीवर सातत्याने मोठ्या प्रमाणात नागरिक अतिक्रमण होत असल्याने वन विभागाचे परिक्षेत्र दिवसेंदिवस घटत आहेत. काही भूमाफियांनी शहरालगत असलेल्या वन विभागाच्या जमिनीवर डोळा ठेवून शासनाची दिशाभूल करीत वन विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून धार्मिक कार्यक्रमाचे, धार्मिक स्थळांचे व देवी देवतांचे पुतळे उभारण्याचा कट रचला जात आहेत. मात्र अनेक बड्या भूमाफियांनी वन परिक्षेत्र अतिक्रमण करून वन जमीन हडपण्यासाठी नवीन योजना आखून जंगलतोड सुरू केली आहेत. याचाच परिणाम वन परिक्षेत्रात राहणारे वन्य प्राणी शहराकडे धाव घेत आहेत. बडनेरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभा या गावाच्या शेत शिवारामध्ये शेळी चारणाऱ्या इस्माला एक बिबट आढळून आल्याने त्याने गावातच माहिती देताच परिसरात एकच खळबळ उडाली. याचीच माहिती बडनेरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लगेच वडाळी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना माहिती देऊन घटनास्थळी त्यांना सुद्धा पाचारण करण्यात आले. 11 बजे मालूम गिरा दाभा गाँव में पड़े करके ऐसे जब दोपहर को उसकी जानकारी मिली उस हिसाब से पूरा वडाली यहाँ का स्टाफ और रेस्क्यू टीम घटनास्थल पे आ गए. वैसे डॉक्टर सागर पुलिस साहब भी घटनास्थल पे आ गए. वरिष्ठ के आदेश से उसको ट्रैंकुलस करके जेल बंद कर लिया. अभी उसकी फिलहाल ट्रीटमेंट होंगी. जो भी डॉक्टर साहब बोलेंगे उस हिसाब से कार्रवाई. बिबट्याला पकडण्याकरिता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी, वन कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. शेत शिवारात जाळी पिंजरा लावण्यात आला, तर यावेळी बिबटला जेरबंद करीत असताना बिबटने एका कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात त्याला सुद्धा जखमी केले. याच धावपडीत वन अधिकारी खाली पडून जखमी झाल्या. वन अधिकाऱ्यांनी नेब्युलायझरच्या मदतीने बिबट्याला रेस्क्यू करण्यात आले. या दरम्यान पहिल्यांदाच गावाच्या शेत शिवारात बिबट दिसून आल्याने मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी गर्दी केली होती. बिबट्याला पिंजराबंद करून व त्यावर उपचार करून बिबटला वन अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली. मच्छिंद्र भटकळ, सिटी न्यूज प्रतिनिधी, बडनेरा. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार
बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। धामणगाव रेल्वे तालुक्यात असलेल्या शेतकरी साखर कारखाना निर्मिती करण्यासाठी अनेक वर्षापूर्वी देवगाव, नागपूर व महमदपूर या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या मालकीची शेतजमीन कवडीमोल दराने दिल्या होत्या। यात कारखाना उभा झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे प्रत्येक घरातील एकाला कारखान्यात नोकरी पण मिळाली, परंतु कालांतराने नातर्कतेपणामुळे व बेजबाबदार कारभारामुळे कारखाना बंद पडला। कारखाना बंद पडला तर शेतकऱ्यांच्या जमीन घेतलेल्या दरात परत करण्यात येईल असे असतानाही सुद्धा अद्यापही शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्यात आलेल्या नाही। अशात आता आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाले नाहीत तर सर्व शेतकरी सह कुटुंबासह आत्महत्या करतील असा इशारा शेतकऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे। की या शेतकरी सहकारी साखर कारखाना देवगाव, धामणगाव तालुका, जिल्हा अमरावती या कारखान्याला शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कवडीमोल दराने दिल्या होत्या, परंतु अल्प कालावधीतच कारखाना बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांना मिळालेल्या नोकऱ्यासुद्धा गेल्या आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला। म्हणून या माध्यमातून शासनाला आमची विनंती आहे की आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीची किंमत आपल्या दरबारी केवळ 2 कोटी रुपये आहे आणि 2 कोटी रुपयासाठी जर तुम्ही एवढे संसार उद्ध्वस्त पाळत असाल तर हा मोठा अन्याय आमच्यावर होईल। म्हणून त्या निमित्तानं आमची अशी विनंती आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळावा आणि ज्या कारणाकरता आम्ही जमिनी दिल्या होत्या तो उद्देशच सफल होत नसेल तर त्या आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाव्या एवढी आमची विनंती शासनाला या निमित्तानं आहे। तुटपुंज्या मानधनावर सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका आता वेतनवाढ आणि सेवानिवृत्ती वेतनाच्या मागणीकरिता राज्यभर आंदोलन पुकारले आहेत। 4 जानेवारीपासून सर्व राज्यात आंदोलनाला सुरुवात केल्याने अद्यापही न्याय न मिळाल्याने अमरावती जिल्हाधिकारीसह जिल्हा परिषद कार्यालयासमोर हजारो अंगणवाडी सेविकांनी धरणे आंदोलन केलेत। राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करीत आपल्या व्यथा स्पष्ट केल्या। जर न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या 2024 निवडणुकीत भाजप सरकारला उत्तर देणार असा इशाराही देण्यात आला। अनेक मागण्या घेऊन महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविकांनी आता काम बंद आंदोलन पुकारले आहेत। सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असतानाही त्याची पूर्तता सरकार करीत नसल्याने गेल्या 4 जानेवारीपासून सर्व अंगणवाडी सेविकांनी काम बंद केलेत। अशातच सोमवार 8 जानेवारीला अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा परिषद समोर फक्त अंगणवाडी सेविकांचा आक्रोश दिसून आला। चारही बाजूनी आक्रमक घोषणा, नारेबाजी देण्यात आली। गेल्या 18 डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढला, नंतर 3 जानेवारीला मुंबई येथे धरणे आंदोलन आणि आता 8 जानेवारीला सर्व अंगणवाडी सेविकांनी आपापल्या जिल्ह्यात आक्रमक आंदोलन केलीत। अशात कामावर रुजू व्हा अन्यथा बडतर्फ अशा नोटिसा देऊन सुद्धा एकही अंगणवाडी सेविका कामावर हजर झाल्या नाहीत। अमरावती जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेत। यावेळी रस्त्यावर हजारो अंगणवाडी सेविकांनी आपला आक्रोश व्यक्त केला। आतापर्यंत 4 अंगणवाडी सेविकांना सेवेतून बडतर्फ केले असून 2500 अंगणवाडी सेविकांना नोटीस बजावण्यात आल्यात। जिल्हाधिकारीसह जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी जोरदार घोषणाबाजी केली। अंगणवाडी सेविकांना दरमहा 26,000 आणि मदतनीसला 20,000 रुपये मानधन द्या, कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्यात यावा, सेवानिवृत्ती मानधन देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। जर न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या 2024 निवडणुकीत भाजपा सरकारला उत्तर मिळेल अशी प्रतिक्रिया अंगणवाडी सेविकांनी स्पष्ट केल्यात। एक साधा तो मेसेज बनवते, माझी सर्वांना नम्र विनंती आहे, बालकांना उपाशी ठेवू नका, मातांना वंचित ठेवू नका। अरे भरव्या, तुला तर एवढंच वाटते, किती पत्र निघाले। जर संप होऊ नये असं वाटत होता तर आपल्या जिल्ह्याच्या लोकांनी नोटीस दिलं की नाही? प्रकल्प नोटीस दिलं की नाही? असा कोणता प्रकल्प आहे की त्याला तुम्ही नोटीस दिलं नाही? एखादा नोटीस आहे का? सर्वांना पत्र दिलेले आपण जीडीपीला दिलंय की आम्ही 4 तारखेपासून संपावर जातो, चांगला मजबूत आहे।
संघटनेचे जिल्हा सचिव अमरावती जिल्हा। आणि आज आमचा जो इथंचा म्हणजे संप आहे आणि आम्ही दिनांक 4 डिसेंबर 2023 पासून आम्ही पूर्ण अख्खा महाराष्ट्रामध्ये आणि संप पुकारलेला आहे। आणि आमच्या राज्य शासनाच्या ज्या मागण्या रास्त मागण्या आहेत, एक ग्रॅज्युटी, 2 पेन्शन आणि तिसरं वेतन, या सरकारने आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्हाला ग्रॅज्युटी मान्य केली आहे। पण आम्हाला फक्त या शासनाने आजपर्यंत, आज आमचा संपाचा 34वा दिवस आहे आणि 34वा दिवस झाल्यानंतरही आजही आम्हाला म्हणजे मंत्रिमंडळात बैठक आहे तर तुमचे पूर्ण आम्ही मागण्या मान्य करतो। पण ह्या शासनाने आम्हाला फक्त मान्य मागणं काहीच नाही केलं, फक्त आम्हाला आश्वासन देत आहे आणि आम्हाला आश्वासन देऊन आम्हाला तुमचा संप मागे घ्या हे यांचे आम्हाला नेहमी आम्हाला त्यांचे उत्तर मिळत आहे। तसेच आज आम्हाला माननीय घोडके साहेब यांनी आम्हाला सगळ्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, नवीन अंगणवाडी सेविकाला पत्र दिलेलं आहे तर तुम्हाला कामाला आज जर तुम्ही 8 तारखेला जॉईन नाही झाल्या तर तुम्हाला कामावरून कमी करण्यात येईल। तर हे वारंवार आम्ही जे आमची लढाई लढत आहोत ही आम्ही रितसर लढाई लढत आहोत। आम्ही त्यांना 14 दिवस अगोदर नोटीस देऊ आणि त्यांना नोटीस दिल्यानंतर आमच्या चाकरीची आम्ही लढाई लढत आहोत। आणि आम्हाला काही खुशी नाही आहे त्या अंगणवाडी सेविकांना, जे आम्हाला प्रलंबित आमच्या मागण्या आहेत त्या त्यांनी आम्हाला मान्य केल्या नाही, म्हणून आम्हाला चव्हाट्यावर यायला लागलं। आजही मंत्रिमंडळाची मीटिंग लावलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी, तुम्हाला इशारा दिला आहे जर तुम्ही जॉईन झाले नाही तर कामावून काढलं तर तुम्ही आंदोलन काय करा? आम्हाला कामावरून काढायची ताकदच नाही आहे। जर काढली तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची आमची तयारी आहे, याच्यापेक्षा तीव्र आम्ही करू। आणि 2024ला या शासनाला आम्ही सांगून देऊ बीजेपीला का तुम्हाला तुमच्या खुर्चीवरून केव्हाही खेचून घ्यायची ताकद आमच्यात आहे। मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन राज्य कौन्सिल सदस्य तसेच जिल्हा उपाध्यक्ष कुमारी अरुणा देशमुख। आमचा 4 डिसेंबरपासून हा संप सुरू आहे। या संपामध्ये आमच्या 3 मागण्या मुख्य आहेत। त्या 3 मागण्यामध्ये पहिली मागणी आहे आमची की किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला 26,000 मानधन देण्यात यावं, आम्हाला पेन्शन लागू करावी आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅज्युइटी ही आम्हाला लागू करावी। ह्या आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत। आज आम्हाला 35-40 वर्ष झाले सर, आम्ही फक्त 10,000 रुपयात काम करतो आणि या शासनाला एक सांगायचं आहे की 10,000 रुपये महिन्यात आम्हाला म्हणते की पूर्ण महिन्याचा खर्च भागवा। 10,000 रुपये महिन्यात आम्हाला कोणीही खर्च भागून दाखवा सर, मग आमचं म्हणणं राहील की नाही खर्च योग्य आहे म्हणून। आम्ही मुलांचे शिक्षण करावं, मुलीचे लग्न करावं का घर प्रपंच चालवा, आम्ही म्हणून राहिलो की किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला जास्त नको 26,000 तरी किमान मानधन देण्यात यावं, ही आमची मुख्य मागणी आहे। आमच्या बाया आता रिटायर होऊन राहिल्या, 65 वर्ष झाल्यावर सर काही होत नाही त्या तेवढाच भीक मागून राहिल्या। अशी परिस्थिती जर आम्ही जनतेला एवढी सेवा देतो, कोरोना काळात सर्व घरात झोपले पण आम्ही अंगणवाडी सेविकेने लढा दिला, प्रत्येकाच्या घराघरापर्यंत रुग्णापर्यंत आम्ही पोहोचलो, आम्ही आमच्या परिवाराची पर्वा केली नाही। आमचं एकच म्हणणं आहे की आज आमची बाई रिटायर झाली तर तिला पेन्शन हातात मिळावं, ही आमची दुसरी मागणी आहे। आणि सुप्रीम कोर्टाने सर आदेश दिला त्याचंही शासन पालन करत नाही, त्याचं पालन करावं आणि आम्हाला ग्रॅज्युइटी लागू करावी, हे आमच्या प्रमुख 3 मागण्या आहे। जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा हा तीव्र स्वरूपात करण्याची आमची। मी DM थोरात वाडकी, तालुका जिल्हा अमरावती। मी 2 शब्द सांगत आहे। ह्या हिटलर सरकारला केंद्राच्या आणि राज्याच्या यांना पूर्ण गरिबाचा पैसा घेऊन त्या अयोध्याची रामलीला हे साजरी करत आहे आणि आमचा गरिबाचा पैसा नेऊन आम्हाला न्याय हक्क देत नाही आहे। म्हणते की 22 तारखेला दिवाळी साजरी करा, आम्ही 4 तारखेपासून आमच्या घरात अन्न शिजत नाही आहे, आमचे लेकरबाळ उपाशी आहे, आम्ही काय करणार आहे? आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी मागणी मागत असून आम्हाला न्याय मिळत नाही आहे आणि 22 तारखेला म्हणतात का दिवाळी साजरी करा। ह्या हिटलर सरकारचं काय करायचं ते तुम्ही आम्हाला न्याय द्या। चाहिए हल्ला बोल,
शेतीची रखवारी करणाऱ्या पतीने शिल्लक वादात पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना 7 जानेवारीच्या सकाळी उघडकीस आली। शेती करणाऱ्या बटाई मालकाने तात्काळ पोलीस पाटीलला माहिती दिल्यानंतर परतवाडा पोलिसांनी शंकेच्या आधारावर रखवालदाराला ताब्यात घेतले। आधी घुमजाव करणाऱ्या आरोपीने काहीच वेळाने सर्व घटना स्पष्ट करून स्वतः हत्या केल्याची कबुली दिल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत नर्सरी शेतशिवारात एका आदिवासी महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी 7 जानेवारीला सकाळच्या सुमारास उघडकीस आली। अनिता पाणसे उर्फ सावलकर, वय 42 वर्ष असे मृतक महिलेचे नाव असून ही महिला अचलपूर तालुक्यातील कविठा येथील आहे। या प्रकरणी 36 वर्षीय पती मुन्ना भैयालाल बारसकर या रखवालदार इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। परतवाडा धारणी मार्गावर अंबिका लॉन्स जवळ गोयल नामक इसमाचे शेत असून हे शेत अजय जाधव नामक शेतकऱ्याने 10 वर्षापासून ठेकाणे घेतले आहे। या शेतात झोपडी वजा घर असून त्या ठिकाणी मुन्ना हा मागील काही वर्षापासून रखवालदार म्हणून कामाला आहे। प्राप्त माहितीनुसार मुन्ना हा विवाहित असून त्याची पत्नी मात्र त्याच्यापासून वेगळी राहते। त्यामुळे मुन्ना एकाकी जीवन जगत असून त्याच्या झोपडीवर अनिता पाणसे नामक महिलेचे येणे जाणे सुरू होते। ती येथे काही दिवसांच्या अंतराने मुक्कामालाही यायची। अनिता सुद्धा विवाहित असून ती 6 जानेवारीला शेतात आल्याची माहिती शेतमालक अजय जाधव यांनी पोलिसांना दिली। त्या ठिकाणी आरोपी मुन्ना बारसकर यांच्यासोबत मांसाहारी जेवण आणि दारूचे सेवन केल्याची माहिती समोर येत आहे। रविवारी सकाळी जाधव शेतात गायीचे दूध काढण्यासाठी गेले असता आरोपी मुन्ना यांनी जाधव यांना अनिता पाणसे पलंगावर मृतावस्थेत पडल्याची माहिती दिली। याचीच माहिती पोलीस पाटील आणि नंतर परतवाडा पोलिसांना देण्यात आल्यावर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला। घटनास्थळी तिच्या पायावर जखमा, पलंगाजवळ हातातील काचेच्या बांगड्या फुटलेल्या अवस्थेत आढळून आल्या। या प्रकरणात परतवाडा ठाणेदार संदीप चव्हाणसह पोलीस कर्मचाऱ्यांनी कसून तपास केलाय। पंचनामा करून मुन्ना बारसकर याच्यावर संशयाची सुई जात असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। नंतर काहीच वेळात स्वतः मुन्ना बारसकर यांनी स्वतः कबुली दिली। मुन्ना याने दारू पिऊन किरकोळ वादातून रागाच्या भरात लाकडी काठीने हत्या केल्याची कबुली दिल्याने त्याच्या विरुद्ध कलम 302 गुन्हा अंतर्गत कारवाई करून त्याला ताब्यात घेण्यात आले। परतवाडा शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या केअर डायग्नोसिस सेंटर येथे रात्रीच्या सुमारास भीषण आग लागून या आगीत 40 ते 50 बॅटरी जळून खाक झाल्यात। लागलेली आग ही येथे असलेल्या लाखो रुपयांच्या डायग्नोसिस मशीनपर्यंत पोहोचली। मात्र हीच 1.5 कोटी किमतीची मशीन थोडक्यात बचावली। रात्री उशिरा आग लागल्याने अनेक वेळापर्यंत आग पसरली। घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशामक वाहन दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलेत। परतवाडा येथील बस स्टँड समोर स्थित केअर डायग्नोसिस सेंटर यामध्ये रात्री 11च्या सुमारास बॅटरीच्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। या आगीमध्ये 40 ते 50 बॅटऱ्या जळून खाक झालेत। रविवारला झालेली ही घटना लवकर माहिती न पडल्यामुळे लाखो रुपयांचा नुकसान डॉक्टर बँक यांच्या सेंटरमध्ये झाला आहे। बँक ऑफ बडोदाच्या बाजूला एस्टेट डॉक्टर रवी श्यामसुंदर बंग यांचे केअर डायग्नोसिस सेंटर येथे सिटी स्कॅन, MRI अन्य सुविधा रुग्णांना मिळत असे। परंतु रविवारच्या रात्री लागलेल्या आगीमध्ये कोट्यावधी रुपयांची सिटी स्कॅन मशीन प्रभावित झाली। अचलपूर नगरपालिकेचे फायर विभागाने आगीवर लवकरच नियंत्रण केलेत। हॉस्पिटलचे प्रबंधक राहुल मिश्रा यांची भूमिका महत्त्वाची ठरली। आग लागण्याच्या सूचना डॉक्टर सहित नगरपालिका अचलपूर यांना देऊन आगीवर नियंत्रण घेतलेत। इस प्रकार की घटना में आपको सूचना मिली कि डायग्नोसिस के सेंटर के अंदर आग लग गई है, किसने सूचना दी, कैसे पहुंचे आप, कैसे आग को काबू किया? हमारा सेंटर 24 घंटे चालू रहता है, तो स्टाफ रहता ही है यहाँ पे। स्टाफ को दिखा कि धुआं आ रहा है, वो उसने ताबड़तोड़ जाके अंदर देखा तो बोले थोड़ा आग लगा है। वैसे हम लोग ताबड़तोड़ सिलेंडर वगैरह यहीं पे थे। हम लोगों ने पहले सोचा कि सिलेंडर से अपन डाल के, इलेक्ट्रिक का है तो सिलेंडर से बुझाते हैं, बट अंदर जाने लायक कंडीशन थी। फायर ब्रिगेड वालों ने आके उसके ऊपर फिर पानी डाल के आग बुझाया है। मतलब 11 बजे लगा हुआ, करीबन 11:30 बजे सब कंट्रोल में थी सिचुएशन। रूम अफेक्ट हुआ, एक किसी रूम में अफेक्ट हुआ है। सर ये जो मशीन है, अगर इसको नुकसान होता है तो क्या इसकी अंदाज कीमत लगा सकते हैं? अंदाज अभी तो बताना मुश्किल है। अभी वो इंजीनियर आके आपको एग्जैक्टली बताएगा क्या क्या है, क्योंकि मशीन के पास सब हेवीली कॉस्टली है। नई मशीन कितने की आती है? नई मशीन करीबन 1.1 CR की आती है। 1.1-1.2 CR के आसपास आती है नई मशीन। और यूपीएस अलग, यूपीएस अभी मैंने 1.5 साल पहले इंस्टॉल किया हुआ था यूपीएस।
क्योंकि अपने यहाँ का पावर फ्लक्चुएशन बहुत ज़्यादा है MSCB का, तो हम लोगों ने सोचा पेशेंट सेफ्टी के लिए यूपीएस लगाते हैं कि जिससे स्टेबल सप्लाई चले, मशीन को भी सेफ्टी रहे। बंग केयर डायग्नोसिस का ये सेंटर बस स्टैंड पे होने की वजह से सब लोगों को पास गिरता है, लोग आते आते बाहर गाँव से भी, मध्य प्रदेश से भी। यानी करीब कितने पेशेंट का रोज आप CT स्कैन और ये करती है डायग्नोसिस? पेशेंट टर्नओवर तो काफ़ी है, अफेक्ट काफ़ी होने वाले हैं, मतलब है अभी अब सिचुएशन तो है, अफेक्ट तो होने वाला है। कब तक कवर हो जाएगा सब कुछ? एक्सपेक्टेड है अगर मशीन को ज़्यादा डैमेज नहीं हुआ हो तो 2 से 3 दिन में मशीन विल बी वर्किंग। बाकी यूपीएस का तो हमको रिप्लेस ही करना पड़ेगा, यूपीएस तो टोटली गया है, एसीज वगैरह पूरी गए हैं, तो एसीज वगैरह वो सब रिप्लेसमेंट नहीं जाएंगे। वो मशीन का अभी इंजीनियर आएगा, वो बताएगा क्या सिचुएशन एग्जैक्टली मशीन में क्या डैमेज हुआ है, उसके बाद में पता चलेगा। आग को काबू करने के लिए अचलपुर नगर पालिका का दमकल विभाग कितनी देर में आ गया था? बहुत प्रॉम्प्ट विदिन 5 मिनट्स जोगदंड सर के साथ में पूरी टीम आ गई थी 5 मिनट के अंदर, और बहुत प्रॉम्प्टली उन्होंने कंट्रोल किया। मतलब हम लोग तो अंदर ही नहीं आ पा रहे थे, इतना था, फिर भी वो लोग गए अंदर, उन्होंने कैसे तो कंट्रोल किया, मतलब हैट्स ऑफ टू देम। मराठवाड़ा के समीप बस स्टैंड के सामने केयर डायग्नोसिस है, डॉक्टर बंग, इनके CT स्कैन केयर डायग्नोसिस सेंटर के अंदर बीती रात शॉर्ट सर्किट के कारण आग लगने की घटना हुई। डॉक्टर बंग का यह डायग्नोसिस सेंटर अभी तक के करीब 2 से 2.5 वर्ष हो चुके हैं, और यहाँ अचानक आग लगने के कारण यहाँ पर भारी नुकसान हुआ है। जो CT स्कैन की मशीन होती है, करीब 1 से 1.25 करोड़ की मशीन होती है, वो मशीन को भी नुकसान पहुँचा है। वहाँ पर जो करीब 40 से 50 बैटरियाँ थी, वे भी जलकर खाक हो चुकी है। रविवार के दिन अस्पताल बंद होने के कारण यह घटना ध्यान में नहीं आई, अन्यथा बस स्टैंड के समीप, जहाँ पर बाजू में बगल में बैंक ऑफ बड़ौदा है और आसपास का भी रिहायशी इलाका है, परंतु इस घटना की सूचना काफ़ी देर से मिली। यहाँ पर तत्काल राहुल मिश्रा जो यहाँ के प्रबंधक है, वो यहाँ पहुँचे। उन्होंने तत्काल नगर पालिका अचलपुर को बुलाते हुए दमकल विभाग ने आग पर काबू पाया। करीब 2 से 3 दिन में यह कवर होने की बात डॉक्टर बंग द्वारा कही जा रही है, परंतु यहाँ पर अचानक आग लगने के बाद भी किसी को खबर न मिली, यह एक बड़ी घटना सामने आई है। नगर पालिका के दमकल विभाग का भी अभिनंदन करना पड़ेगा कि मिनटों में उन्होंने पहुंचकर यहाँ पर आग को काबू पाया। मैं कैमरामैन मोनी के साथ नितेश किल्लेदार, सिटी न्यूज परतवाडा। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये GTP 73 फास्टवे 256 सिटी केबल चॅनल 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण स्वतःचे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र ड्रायव्हरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।